युद्धजन परिस्थितीतून भारतात परतलेल्या मुस्कानने सांगितला विदारक अनुभव. समोर कोसळणारे तोफगोळे, विमानातून होणारी फायरिंग, जीव वाचवण्यासाठी नागरिकांची पळापळ, मध्येच होणारा स्फोट, छातीत धडकी भरवणारी बंदुकीतील गोळ्यांची फायरिंग, असा जीवाचा थरकाप उडवणारी कहाणी सांगते ती रत्नागिरी मिरकरवाडा येथील मुस्कान सोलकर हिने. MBBSच्या शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेलेल्या या विद्यार्थिनी जवळून अनुभवलेला जीवावरचा प्रसंग कथन केला आहे. गुरुवारी ती मुंबईत दाखल झाली. मुस्कान सांगत होती, 23 फेब्रुवारीला रशियाने युक्रेनवर हल्ला चढवला. धडाडणाऱ्या तोफा, बॉम्बस्फोट, पत्त्याप्रमाणे कोसळणाऱ्या इमारती, समोरून होणारा गोळीबार, सायरनचे आवाज, धुळीचे साम्राज्य, हवेत गिरट्या घालणारे विमाने, समोरून किंवा वरून होणारा गोळीबार, क्षणार्धात काही होऊ शकतं. कधीही आपल्या दिशेने गोळी येऊ शकते, बॉम्ब फिरकवला जाऊ शकतो. आपले काय होईल हे सारे पाहून आम्ही पुरते घाबरलो होतो. विद्यापीठाच्या 6व्या मजल्यावर आम्ही राहत होतो. आम्ही 242 जण होतो. मात्र याच दरम्यान आम्हाला एक दिलासा देणारे एक भारतीय व्यक्ती मिळाली. विद्यापीठातील रोमानियातील एक भारतीय निवासी उद्योगाने आमची राहण्याची सोय केली. एका रूममध्ये 4 विद्यार्थी होते. आमच्याकडील खाद्यपदार्थ संपले होते. बाहेरून काही आणणेही शक्य नव्हते. त्यामुळे उपाशी राहण्याची वेळ आली. घरातून वारंवार फोन चालू होते. एका रूममध्ये 4-4 जण असल्यामुळे एकाच वेळी दोघांनी झोपायचे आणि दोघांनी जागे राहायचे. खोलीतील सर्व दिवे घालवण्यात आले होते. अंधारात चाचपडत राहायला लागायचे. बाहेर पडावे तर जीव गमवावा लागला असता. 2 दिवस आम्ही कसेबसे काढले. आम्ही यातून कधी बाहेर पडू हे आम्हाला माहीतच नव्हते. अखेर आमच्यासाठी चांगला दिवस उजाडला. 25 फेब्रुवारीला भारतीय राजदूतामार्फत आम्हाला रोमानिया सीमेपर्यंत येण्याची त्यांनी विनंती केली. थोडासा जीव भांड्यात पडला. आम्ही आमच्या बॅग घेऊन निघालो. युक्रेनला जाण्यासाठी 3 तास लागले. मात्र रस्त्यावर वाहनांची तोवा गर्दी होती. त्यामुळे आम्हाला मध्येच सोडण्यात आले. अंगात त्राण नसतानाही हातात सामानाच्या बॅगा सावरत 8 तास पायी प्रवास करीत होतो. रोमानिया सीमेवर आल्यानंतर तेथे तपासणीसाठी पुन्हा 13 तास रांगेत उभे राहावे लागले. अंगात त्राण नाहीच, खायला काहीच नाही. मात्र जीव वाचवणे हा एकच मार्ग होता. हे कमी म्हणून की काय, तेवढ्यात बर्फवृष्टी सुरू झाली. काय करावं काहीच कळत नव्हतं. 1 मार्चला सायंकाळी भारतात जाण्यासाठी विमानाची व्यवस्था करण्यात आली. गर्दी खूप होती. यामध्ये मी व माझ्या एका मित्रांचा समावेश लागला. अन्य मैत्रिणी अजून रोमानियालाच आहेत. रात्री 11:35 विमान होते. विमानात बसलो. प्रवास सुरू झाला तेव्हा मात्र सुटकेचा निश्वास टाकला. 14 तासाच्या प्रवासानंतर बुधवारी रात्री 12 वाजता आम्ही भारतात पोहोचलो. आता जीवात जीव आला. अखेर तपासणीनंतर महाराष्ट्र सदनमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर विमानाने मुंबईत पाठवण्यात आले. कुटुंबाला भेटल्यानंतर माझा आनंद गगनात मावेनासा झाला. मात्र युक्रेनमधील ती घटना आठवली की अंगावर अक्षरशः शहारे येतात, असे मुस्कानने सांगितले. सुबह के 4 बज रहे थे जब हमें न्यूज़ मिल रहा है करके क्यों में एयरपोर्ट पे अटैक हो गया है एंड वी डिडंट नो दैट पुतिन इज़ गोइंग टू विश अस गुड मॉर्निंग वी आर मिसाइल्स. और जो 4 बजे से जो स्टार्ट हो गया था 8 बजे तक 4 मिसाइल्स, फिर हमारे इवानों का एयरपोर्ट भी ब्लास्ट हो गया. तो और उस वक्त हमारे सारे टिकट्स भी कैंसिल हो गए थे. तो कुछ हम और सब कुछ बंद हो गया था. बाहर हम जा नहीं सकते थे मार्केट वगैरह. इससे 4 दिन हमें खाना नहीं मिला कुछ. और एयर जेट्स दिन में भी आते थे, रात में भी, और सायरन्स कभी भी बजता था. तो हम लोग शूज़ वगैरह पहन के रखते थे. और रात में हम लोग लाइट्स ऑफ रखते थे. रूम की लाइट्स ऑफ इसलिए रखते थे बिकॉज उन लोगों को जहाँ लाइट दिखती थी वहाँ पे वो अटैक कर रहे थे. उसके बाद 4 दिन तक हमें कुछ खाना नहीं मिला. और हमारे काउंसलर्स भी हमारे साथ नहीं थे उस वक्त. हमारे काउंसलर्स इंडियन एम्बेसी हेल्प मांगने गए थे. इंडियन एम्बेसी को हमने बहुत बार ट्राई किए कॉल करना. इंडियन एम्बेसी हमारे कॉल रिसीव नहीं कर रहे थे उस वक्त. फिर मुझे मेरे भाई ने कलेक्टर ऑफिस से नंबर दिया, रत्नागिरी के जो है उनकी हेल्प मांगी मैंने, उन्होंने नंबर दिए. फिर उसके 2 दिन बाद हमारे काउंसलर से चले आए जो क्यू में एम्बेसी से हेल्प मांगने गए थे. फिर हम लोग ने इंडियन एम्बेसी को कॉल किए. हम उस वक्त लाइव पर थे. उन्होंने हमें बोला 3 बॉर्डर्स पे जाओ, रोमानिया, हंगरी और पोलैंड के. तो हम उसके नेक्स्ट डे वहाँ से निकल गए. वो भी अल्लाह का शुक्र है हम वहाँ से निकल गए सुबह के टाइम पे. और रात में हमारे सेंटर पे अटैक हो गया लाइब्रेरी में हमारे. रोमानिया में हम लोग अभी मैं जब निकली थी सुबह के 8 बजे से हम रात के 12 बजे तक रोमानिया के टाइम से हमने ट्रैवल कर रहे थे बस में. तो हम रात में 12 बजे पहुँचे. वहाँ पे इंडियन का जो सबसे बड़ा बिजनेसमैन है रोमानिया में, उन्होंने हमारी हेल्प की. वहाँ पे 3 शेल्टर्स थे
जो हमारा शेल्टर था उसमें 240 स्टूडेंट्स थे और बाकी शेल्टर में 300 स्टूडेंट्स थे। तो जिन स्टूडेंट्स को जगह नहीं थी वो अपने फ्लैट पे ले गए थे रोमानिया के लोग, एंड दे हैव प्रोवाइडेड एवरीथिंग फॉर अस, ईच एंड एवरीथिंग, दैट आई एम वेरी मच थैंकफुल टू दैट इंडियन बिजनेसमैन। और फिर वहाँ पे हम लोग 2 दिन रुके और नेक्स्ट डे हम एयरपोर्ट गए, तब हमें पता चल रहा है कि फ़्लाइट कैंसिल हो गई है जो लंदन से आने वाली थी ड्यू टू सम टेक्निकल इश्यूज़। स्नोफॉल हो रहा था इसलिए कैंसिल हो गई, तो हमें 9 आवर्स वेट करना पड़ा वहाँ पर। 9 आवर्स वेट करने के बाद फिर रात में हमें बोर्डिंग पास मिली, तो फिर मैं वहाँ से दिल्ली में आई। हम वहाँ पर ऑलरेडी हम लोग 800 स्टूडेंट्स थे एयरपोर्ट पे। जो मेरे फ्रेंड्स हैं उनको टिकट नहीं मिला था, उनको वेट करना पड़ा 2 दिन तक। उसके बाद मैं दिल्ली में आई। दिल्ली में महाराष्ट्र सदन वाले लोग मिले मुझे, उन्होंने मुझे वहाँ पर लेकर गए। महाराष्ट्र सदन में? हाँ, महाराष्ट्र सदन में लेकर गए। उसके बाद उन लोगों ने मेरे लिए फ़्लाइट की। 9 बजे मुझे टिकट मिला रात में और सुबह 6 बजे वो लोग ही आए थे एयरपोर्ट।